नवा विषय आला की मागचा विषय लोक सहजपणे विसरून जातात असं म्हटलं जातं. पण दरवेळी असं होतच असं नाही. विषय आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी असलेले सूरज चव्हाण यांचा. सूरज चव्हाणांनी घातलेला राडा विसरण्याआधीच त्यांना प्रमोशन देऊन राष्ट्रवादीने चुकीचा पायंडा पाडलाय. सूरज चव्हाणांची खरंच इतकी ताकद आहे आणि एका पदाधिकाऱ्यापुढे अजित पवार इतके का नमले, हेच मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. लातूरमध्ये एनसीपी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंवर पत्ते उधळल्याच्या रागातून तत्कालीन युवक प्रदेशाध्यक्ष असलेल्या चव्हाणांनी छावाचे प्रदेशाध्यक्ष विजय घाटगे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. हा व्हिडिओ अख्ख्या महाराष्ट्राने बघितला. त्यानंतर पक्षावरती प्रचंड टीका झाली आणि 21 जुलैला अजितदादांनी चव्हाणांचं निलंबन केलं. या निलंबनाला 3 आठवडे होण्याच्या आधी चव्हाणांचं पुन्हा एकदा थेट प्रमोशन करण्यात आलंय आणि राष्ट्रवादीच्या सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली. सुनील तटकरे, छगन भुजबळ आणि इतर आमदार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या नियुक्तीचं पत्र देण्यात आलं. युवक वरून थेट फादर बॉडीवर घेण्याइतका जणू पराक्रमच त्यांनी केलाय असं राष्ट्रवादीला वाटत असावं. आता सूरज चव्हाणांच्या या प्रमोशन मागची नेमकी स्टोरी काय आहे? तर आत्ताच्या घडीला राष्ट्रवादीमध्ये जे जे सेटल आहेत, जे जे पहिल्या रांगेतले नेते आहेत असं म्हटलं जातं, त्या सगळ्यांना माहितीये की सूरज चव्हाण हे त्यांच्या बरोबरीचे झाले. अगदी मुंबईच्या प्रदेश ऑफिसमधला त्यांचा नियमित आणि अधिकारयुक्त वावर त्यांचं स्थान सांगून जातं. प्रदेशाध्यक्ष तटकरे आणि पहिल्या सर्कलमधल्या नेत्यांच्या गळ्यातले ते ताईत आहेत. राष्ट्रवादीचे अनेक निर्णय, आतल्या गोष्टी आणि राजकीय उलाढाल्यांमध्ये त्यांची भूमिका होती. आता महत्वाचा मुद्दा, अजित पवार गप्प का? खरं तर मी म्हणेन याला दोन बाजू आहेत. पहिली म्हणजे राज्याच्या राज्यकारभारामध्ये आणि राजकारणामध्ये बिझी असणाऱ्या अजित पवारांनी प्रदेशाध्यक्ष तटकरेंना पद देण्याचा अधिकार दिलाच आहे आणि त्यामुळेच तटकरेंनी त्यांच्या पुढाकारातून आणि अधिकारातून हे पद दिल्याची शक्यता आहे. अर्थात याबद्दल अजित पवार जास्त सांगू शकतील, पण म्हणून अजित पवारांना सोडून याबद्दल बोलता येणार नाही. आता दुसरी बाजू अशी आहे की पक्षाला राज्यामध्ये खाली बघायला लावणाऱ्या व्यक्तीला महिन्याच्या आत परत आणलं जात असेल तर अजित पवार लोकांना काय उत्तर देणार आहेत? अगदी त्यांच्या आरोपामध्ये तथ्य नसलं तरी अजितदादांनी ज्या व्यक्तीला निलंबित केले त्या व्यक्तीला महिन्याच्या आत तटकरेंनी प्रमोशन देत पक्षामध्ये परत घेतलंय आणि म्हणूनच पक्षामध्ये सगळं अलबेल आहे का खरंच दोन गट झालेत असा सवाल निर्माण होतोय. मुद्दा फक्त सूरज चव्हाण यांचा नाही, राष्ट्रवादीने काय करावं हा त्यांच्या पक्षाचा मुद्दा आहे. दादर छावा ब्रिगेडचाही मुद्दा नाही. पण एखादा राजकीय पदाधिकारी नेत्यांसमोर आंदोलन करणाऱ्या व्यक्तींना आपलं कोणी वाकडं करणार नाही या आविर्भावामध्ये कुठून काढत असेल तर महाराष्ट्रामध्ये मोगलाई आली का असा प्रश्न आहे.